मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अमरावती विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं। मात्र यासाठी सर्व नेते मंडळी एकाच विमानानं रवाना झाले। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरून एकाच विमानाने निघाले। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ देखील यावेळी त्यांच्यासोबत होते। नागपुरात काँग्रेसकडून सद्भावना शांती मार्च काढण्यात आलाय। महाराष्ट्र प्रभारी चिन्हितला आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मार्च काढण्यात आला। नागपुरात हिंसाचार झालेल्या भागातूनही सद्भावना शांती मार्च काढण्यात आला। रजवाडा पॅलेस इथं सद्भावना शांती मार्चचा समारोप करण्यात आला। नागपूर हिंसाचाराचा कथित मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवल्याप्रकरणी नागपूर महानगरपालिका आयुक्तांची हायकोर्टात बिनशर्त माफी पाहायला मिळते। फहीम खान याचं घर पाडल्याप्रकरणी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरींनी हायकोर्टात शपथपत्र दाखल केलं। कोर्टाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय। डाळ साठवणुकीचे स्टोरेज अंगावर पडल्यानं सुपरवायझरसह मजूर बापलेकाचा दबून मृत्यू झालाय। ही घटना यवतमाळच्या मनोरमा जैन दाल मिलमध्ये घडली आहे। या घटनेमध्ये सुपरवायझर भावेश कडवे, मुकेश काजळे आणि सुरेश काजळे असं नाव आहे, तर 2 जण गंभीर जखमी आहेत। वर्ध्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील 2.5 महिन्यांपासून पगार झालेले नाहीत। यामुळे या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलंय। वर्धा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू असून यातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या आहेत। दरम्यान मागण्या मान्य न केल्यास सरकारला थेट इशारा दिला जातोय।